मुळे नुकसान झालं. केंद्र म्हणते आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, हे म्हणतात प्रस्ताव पाठवला आहे. आणि मदत काय मिळाली तर हेक्टरी 14,500 रुपये, म्हणजे 8,500 रुपये, 8,000 रुपये, 6,600 रुपये एकरी मदत मिळाली. ही तोटकी मदत आहे, त्यामुळे शेतकरी सावरणार नाही. आणि उत्पादनाला भाव पण नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, धानाला भाव नाही, हे खरेदी केंद्र सुरू नाही. एकूण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे. सर येत्या महा नाही, आता हे मुद्दे मुद्दे खूप आहेत चर्चेमध्ये येणार. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार आहे, भूखंड वाटले गेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये हे सर्व पाहतो आपण की कुठल्या दिशेनं राज्य घेऊन चाललेले आहे. पत्रकार परिषद होती, आपण सहा मी पारंपरिक पद्धतीने आपण चहापाण्याचा प्रोग्राम करतो, त्यावर तुम्ही बहिष्कार टाकला. तो काल टाकला, आम्ही त्याची कारणं दिलेली आहेत. राज्य अधोगतीकडे जातोय, त्यामुळे ते चहापान घेऊन उपयोग नाही. सर येत्या महापालिका दोघांनी एकदम झडप अधिवेशन संपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतील, नंतर जिल्हा परिषदेच्या घेतील. पण अद्यापही ओबीसीच्या आरक्षणाचा घोळ संपला नसल्यामुळं त्यामध्ये पुन्हा कोर्ट कचेऱ्या आडव्या येणार. एकूणच सरकारला ओबीसीचं आरक्षण वाचवता आलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. केवळ पाठ थोपटून घेतली, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला मात्र कुठेही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही बोलले. आज मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होताना दिसते आहे आणि याचं पाप हे राज्य सरकारचं आहे. राज्य सरकारच्या चुकामुळेच ओबीसींना नुकसान होताना दिसत आहे. हो गया। आज नागपुर में चल रहे शीत सत्र में आज का चौथा दिन देखा जा सकता है। नागपुर में चल रहे हफ्ते भर के शीत सत्र में विकास के काम का बजट, रोजगार और किसान की समस्या, ऐसे गंभीर मुद्दों पे हमने आज बात की है। कायदा सुव्यवस्था, अनेक महत्वपूर्ण मुद्दों पे चर्चा की है। हमारे साथ कुछ लोग भी हैं, अन्य लोग भी हैं, हम उनसे भी चर्चा